स्थापनेपासूनच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सप्तकन्या सेवाभावी संस्थेने सिलेंडर स्फोटात लागलेल्या आगीत ज्या कुटुंबियांच्या झोपड्या जळून राख झाल्या अशा 7ही कुटुंबियांना संस्थेच्या अध्यक्ष सरोज रोहिदास पाटील यांनी मदतीचा हात दिला आहे। 22 एप्रिल रोजी सीबीडी सेक्टर 8B येथील जय दुर्गा माता नगर या ठिकाणच्या झोपडपट्टीत सिलेंडरचा स्फोट झाला होता, ज्यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती। मात्र वित्तहानीत 7 झोपड्या आगीत जळून त्यात राहणाऱ्या कुटुंबियांचा संसार उघड्यावर पडला होता। यात 7 कुटुंबियांना पुन्हा उभारी देण्याच्या दृष्टिकोनातून ज्येष्ठ समाजसेवक रोहिदास पाटील यांच्या संकल्पनेतून स्थापना करण्यात आलेल्या सप्तकन्या सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष सरोज पाटील यांनी सदर कुटुंबियांना धान्य तसेच दैनंदिन वापरातील वस्तूंचे वाटप केले। सप्तकन्या सेवाभावी संस्था ही आमची सेवाभावी संस्था आहे आणि सप्तकन्या म्हटलं तर आम्ही या संस्थेमध्ये 7 जणी आहोत। तर त्या संस्थेची मी अध्यक्ष आहे, गीता पाटील सचिव आहे, त्याच्यानंतर जयश्री शिंदे खजिनदार आहे, लतिका सावंत आहे, त्याच्यानंतर आमची श्वेता पवार आहे आणि विनोदिनी पाटील आहे। अशा आम्ही 7 जणी आहोत, 7 कातकरी आहोत, म्हणजे आम्ही 7 जणी 7 कन्या आहोत। आणि या संस्थेच्या मार्फत आम्ही जे काही लोकांना मदत करण्याचं काम करतो, बरेचसे अनेक कार्य आम्ही इथे केलेले आहेत। त्याचप्रमाणे आता तुम्ही बघाल की दुर्घटना कुठेही घडू शकते, आपण सांगू शकत नाही। तर दुर्गा माता नगर येथे सेक्टर 8ला सीबीडीला एक दुर्घटना घडली आणि त्या दुर्घटनेमध्ये ज्या झोपड्या होत्या म्हणजे 7 झोपड्या होत्या त्या जळून खाक झाल्या। तर त्या दुर्गा मातामध्ये आमची सारिका पवार आहे, तर तिने मला असा फोन केला की मॅडम तुमच्या संस्थेच्या मार्फत काही मदत होईल का। आणि संस्था म्हटलं तर आपण नेहमीच मदतीचा हात आपण सगळ्यांपुढे आपण देतो सगळ्यांना। तर त्या माध्यमातून आज आम्ही 7 जणी इथे उपस्थित आहोत आणि आमच्या माध्यमातून आम्ही त्यांना धान्य वाटप केलेलं आहे। आणि तुम्ही बघाल की त्यांची झोपडी पूर्ण जळून खाक झाली आहे, तर त्यांना जेवण तर सोडाच पण कपडे देखील नाही आहेत। तर त्या माध्यमातून आम्ही त्यांना धान्य वाटप केलं, शिवाय आम्ही त्या महिलांसाठी साड्यांचंही वाटप इथे केलं। आणि संस्था म्हटलं तर मदतीचा हात हाच एक आमचं ब्रीद वाक्य आहे इथे, म्हणजे जिथे जिथे ज्यांना गरज असेल तिथे आम्ही आमच्या संस्थेच्या मार्फत मदत करतो। आणि एक अनायसे आम्हाला ह्यांची दुर्घटना घडलेली होती, तिथून आम्हाला कॉल आला आणि आज आम्ही त्यांना इथे मदतीचा हात पुढे केलेला आणि त्यांना अन्नधान्याचं वाटप आणि साडीचं वाटप केलेलं आहे। जय दुर्गा माता सेक्टर 8 मध्ये अचानकपणे झोपड्यांना आग लागली, त्या सिलेंडरचा स्फोट झाला, त्या 7 झोपड्या एकदम जळून खाक झाल्यात। त्याच्यासाठी या महिलांवर या 7 परिवारांवर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की त्यांचे कपडे धान्य वगैरे जे पण त्यांनी थोडा बहुत काय बँक बॅलन्स केला असेल ते सुद्धा त्यांचे सगळे पैसे वगैरे सगळे जळून खाक झालेले आहेत। इतर भरपूर संस्थांतर्फे आता थोडी बहुत मदतीचा हात येत आहे, त्याच्यासाठी सर्व संस्थेचे पण आभार मानते। आणि सप्तकन्या सेवाभावी संस्था यांच्या मार्फत आज मॅडमनी मदतीचा हात पुढे केला। मॅडमला मी फोन केला होता, मॅडम अशा करता अशी दुर्घटना घडली आहे आमच्या एरियामध्ये। मॅडमनी माझ्या एका फोनवर लगेच आले पण बघितलं पण आणि आता मदतीचा एक हात देखील या महिलांना दिलेला आहे। त्याच्यामुळे मॅडमच्या मनापासून धन्यवाद आणि खूप खूप आभार मानतो। आम्ही सप्तकन्या सेवाभावी संस्थेमार्फत सेक्टर 8 दुर्गा माता नगर इथे झोपड्या जळालेल्या त्या लोकांना थोडीशी मदत केली। त्या मदतीसाठी आमच्या 7 जणींनी मिळून असं ठरवलं की काय आपल्याला देता येईल, त्यांना काय आता तात्पुरती मदत करता येईल। तर आता सध्या त्यांना गरज होती की अन्नधान्य आणि वस्त्र याचाच, मग तो विचार करून आम्ही थोडं असे ना पण आमच्या जेवढ्या ह्यानं होईल तेवढं आपण धान्य आणि साड्यांचा वाटप केला। दुर्गा माता येथे एक घटना घडलेली आहे आणि खरंच ती घटना खूपच अंगावर शहारे आणणारी आहे। एक अशी घटना कुठेही घडू नये, पण जिथे जिथे असं कधी काय होईल तेव्हा ही सप्तकन्या सेवाभावी संस्था ही तयारच असणार आहे आणि ही वेळ कधी कोणावर येऊ नये ही देवाकडे प्रार्थना करते। आणि ही जेव्हा घटना झालेली आहे असं आम्हाला कळलं तेव्हा आमच्या 7 जणी एकत्र आल्या आणि आम्ही डिसाईड केलं की आपल्याला काय मदत करता येईल। आणि त्याप्रमाणे आम्ही डिसाईड केलं की सध्या यांना गरज काय आहे की अन्नधान्य आणि वस्त्र, आणि त्याप्रमाणे आम्ही 7 कन्या एकत्र येऊन निर्णय घेतला की यांना आपल्याला कोणत्याही परिस्थितीत आपल्याला मदत करायची आहे। आणि मग आमच्या मॅडम सरोज पाटील मॅडम यांनी डिसाईड केलं की आपल्याला अन्न आणि वस्त्र हे त्यांना द्यायचं आहे। आणि त्याप्रमाणे आम्ही 7 कन्या मिळून
त्यांना ते देण्याचा प्रयत्न तिथे केलेला आहे. कॅमेरामॅन साईश सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई.